हे गाइज, वेलकम टू द जुडिशियल विंग्स. आय एम पल्लवी विथ यू अगेन. आणि मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की कॉन्स्टिट्यूशनची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपण 2 ते 3 व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर चला सुरू करूया मग. तर आज आपला आहे पार्ट 5 आहे ते पार्ट 5 मध्ये दिलं आहे आणि याला आपण लक्षात ठेवू शकतो की यामध्ये 5 जण आहेत. तर 5 जण कोण आहे? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पीएम, कॅबिनेट मिनिस्टर्स अँड एजी, अटॉर्नी जनरल. तर हे 5 जण पार्ट 5 मध्ये आहे. त्यामुळे पार्ट 5 मध्ये काय काय आहे हे आता आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो. आपण फर्स्ट व्हिडिओपासून आलो आहे जो प्रिॲम्बल, नंतर पार्ट 1 जो की भारत म्हणजे एकच देश आहे पार्ट 1. त्यानंतर सिटिझनशिप 2 शब्द आहे, सिटिझनशिप 2 पार्टमध्ये आहे. त्यानंतर 3 मध्ये आहे फंडामेंटल राईट 3 शब्द आहे. त्यानंतर 4 मध्ये आहे DPSP पार्ट 4 मध्ये आहे आणि पार्ट 5 मध्ये आलो त्याच्यामध्ये 5 लोक आहेत ही की जी मी आता तुम्हाला सांगितली आहे. तर पार्ट 5 खूप मोठा आहे पण याच्यातनं खूपच कमी क्वेश्चन्स येतात आणि जे काही क्वेश्चन येतात नेहमीच ॲव्हरेज तुम्हाला माहिती आहे की कुठल्या प्रश्नावर इथे विचारू शकतात. तर द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आर्टिकल 52 विचारू शकतात आणि एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन यामधनं प्रश्न येत नाही. त्यानंतर 54 आहे इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट, डेफिनेटली विचारणार की इलेक्शन प्रेसिडेंटचं कसं होतं आणि कोण इलेक्टेड मेंबर असणार आहे तिथे. तर प्रेसिडेंट शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर ऑफ द इलेक्ट्रॉल कॉलेज कन्सिस्टिंग ऑफ बोथ द हाऊस ऑफ द पार्लमेंट, इलेक्टेड मेंबर नॉट अ नॉमिनेटेड मेंबर. ठीक आहे, फक्त आणि फक्त इलेक्टेड मेंबर अँड इलेक्टेड मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट. विधानसभेचे जे काहीही लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे इलेक्टेड मेंबर आहेत दोन्हीही तिकडचे इलेक्टेड मेंबर आहे जे प्रेसिडेंटला वोटिंग करू शकतात. प्रोपोर्शनेट वोटिंग होते त्यामुळे किती कुणाला वोट मिळतात त्याच्यावर ते डिपेंड करतं. प्रोपोर्शनल ही जी कन्सेप्ट आहे ती फार वास्ट आहे तर ती मी इथे तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानंतर मॅनर इलेक्शनचं इतकं विचारलं जात नाही, फक्त 54 जो आहे त्याच्यामध्ये इलेक्टेड मेंबर ऑफ द पार्लमेंट आणि विधानसभा हे दोन्ही तुम्हाला पाठ राहणं गरजेचं आहे. त्यानंतर टर्म ऑफ ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट 5 वर्षाची असते. नंतर तो कधी कुणाला रिझाईन देतो तर व्हाईस प्रेसिडेंटला रिझाईन देतो आणि ऑफ द कॉन्स्टिट्यूशनवरच फक्त त्याचं रिमूव्हल होऊ शकतं. दॅट्स इट. एवढं आपल्याला 56 मधून विचारण्यात येतं. री इलेक्शन आहे का तर आहे, 2दा देऊ शकतं. मग त्यानंतर इलिजिबिलिटी अँड री इलेक्शन 57 मध्ये आहे. तर इथे सांगितलं की री इलेक्शन आहे आपल्याकडे आणि जे काय ते कार्यकाळ जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. आणि मग क्वालिफिकेशन, धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट 58. क्वालिफिकेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रेसिडेंटचं क्वालिफिकेशन काय आहे. कुठलाही व्यक्ती प्रेसिडेंट कधी बनू शकतो. ही इज अ सिटिझन ऑफ इंडिया असला पाहिजे. कंप्लीट द एज ऑफ 35 इयर, 35 वर्ष वयाचे पूर्ण पाहिजे. 35 वर्ष म्हणजे डीजेसाठी डिस्ट्रिक्ट जज होण्यासाठीही आपल्याकडे 35 वर्ष आहे आणि प्रेसिडेंट होण्यासाठीही 35 वर्ष आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. इज क्वालिफाईड फॉर द इलेक्शन ॲज अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल. त्याचं क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे जो की हाऊस ऑफ पीपलचा तो मेंबर बनू शकतो. एवढं क्वालिफिकेशन पाहिजे. तो मेंबर असला नाही पाहिजे, फक्त क्वालिफिकेशन पाहिजे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आणि लक्षात ठेवणे आहे. याच्याशिवाय दुसरं तुम्हाला प्रेसिडेंटबद्दल काहीही विचारण्यात येत नाही. ठीक आहे. जी काही सॅलरी आहे सगळ्यांची ती 2nd शेड्यूलनुसार होत असते. जी काही सगळ्यांच्या ओथ्स आहे त्या 3rd शेड्यूलनुसार घेत असतात, हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 60 मध्ये आहे ओथ अँड अफर्मेशन. ऑफकोर्स सुप्रीम कोर्टाचे जे काही जस्टिस आहे, चीफ जस्टिस CJI घेतात आणि जर नसेल, अब्सेंट असेल, प्रेझेंट नसेल तर सिनियर मोस्ट जज घेऊ शकतो. त्यानंतर इम्पिचमेंट प्रोसिडिंग सेक्शन आर्टिकल 61 मध्ये दिलेली आहे. ते इम्पिचमेंट प्रोसिडिंग कधी होते? ओनली अँड ओनली व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन केलं असेल प्रेसिडेंटनं तरच त्याच्यावर इम्पिचमेंट प्रोसिडिंग चालते. पण ती इम्पिचमेंट प्रोसिडिंग करण्याआधी 1/4 मेजॉरिटीनी तुम्हाला इथे 14 दिवस आधी नोटीस पाठवणं गरजेचं आहे. नंतर 2/3 मेजॉरिटीनी तुम्ही रिझोल्युशन पास करू शकता त्याच्यावर आणि प्रेसिडेंटला तिथे जे काही हाऊस आहे तिथे बोलण्याची आणि आपली बाजू मांडण्याची ऑपॉर्च्युनिटीसुद्धा दिलेली असणार आहे. त्यानंतर द व्हाईस प्रेसिडेंट 63 मध्ये आहे. तर व्हाईस प्रेसिडेंटलाही 5 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि ॲज वेल ॲज ही इज अ एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ द काउन्सिल ऑफ द स्टेट. तुम्ही नेहमी बघता की जे काही राज्यसभा आहे तिथे व्हाईस प्रेसिडेंट बसलेले असतात. दॅट्स वाय ही इज अ एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ द राज्यसभा. सो हे 2 गोष्टी लक्षात ठेवायचं की 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, आर्टिकल 63 डील करतो आणि एक्स ऑफिशियो चेअरमॅन आहे. डायरेक्टली जाऊया इलेक्शन प्रेसिडेंट. तर इलेक्शन कोण करतं तर व्हाईस प्रेसिडेंट शॅल बी इलेक्टेड बाय द मेंबर ऑफ द इलेक्ट्रॉल कॉलेज कन्सिस्टिंग ऑफ द मेंबर ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट. ठीक आहे. तर इथे काय म्हटलं आहे की मेंबर ऑफ द बोथ द हाऊस ऑफ पार्लमेंटने इलेक्शन होतं. त्यानंतर त्यांचं डायरेक्टली इलिजिबिलिटी, त्यानंतर त्यांचं क्वालिफिकेशन काय तर सिटिझन असल्याला हवा आहे. ही हॅज कम्प्लिटेड द एज ऑफ 35 इयर्स अँड क्वालिफाईड फॉर द इलेक्शन्स ॲज अ मेंबर ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट. प्रेसिडेंट काय होतं?
हाऊस ऑफ द पीपल आणि इथे काय कौन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा, कारण राज्यसभेमध्ये एक्स ऑफिशियल चेअरमन म्हणून ते बसणार आहेत. टर्म ऑफ द ऑफिस 5 इयर आहे. रेजिग्नेशन प्रेसिडेंटला देणार आहे. दॅट्स इट. 14 डेज नोटीस तुम्हाला द्यावी लागणार जर त्यांना मूव्ह करायचं असेल, रिमूव्ह करायचं असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर पुढे काहीही आर्टिकल्स महत्त्वाचे नाही आहे JMFCच्या दृष्टिकोनातून. 72 वर येऊ शकता. पॉवर ऑफ ए प्रेसिडेंट टू ग्रांट पार्डन. ओके, सो पॉवर काय आहे प्रेसिडेंटचे, तर याच्यामध्ये शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. पार्डन, रिप्राइव, रेस्पाईट, रेमिशन, पनिशमेंट, सस्पेंड करणे किंवा कमिट करणे. ठीक आहे, हे सगळे तुम्ही 72 आर्टिकल कशाशी डील करतो आणि काय काय पॉवर आहेत प्रेसिडेंटला पनिशमेंट कमी करण्याचे हे तुम्ही तिथे लक्षात ठेवणं गरजेचं. आर्टिकल 74 मध्ये कौन्सिल ऑफ मिनिस्टर टू एड अँड ॲडवाइस प्रेसिडेंट. कौन्सिल ऑफ मिनिस्टर प्रेसिडेंटला एड अँड ॲडवाइस आर्टिकल 74 नुसार करतात आणि एड अँड ॲडवाइस प्रेसिडेंटला केल्यानंतर प्रेसिडेंटला ती ॲडवाइस बाइंडिंग असते आणि त्यांनी ती केलीच ॲक्सेप्ट केली पाहिजे. आणि जर प्रेसिडेंटला काही ओपिनियन द्यायचे असेल कॅबिनेट मिनिस्टरला, जसं की PM आणि ऑल कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांना ते देऊ शकतात. ओके, तर कॅबिनेट मिनिस्ट्री जी आहे 75 मध्ये जी दिलेली आहे ती कॅबिनेट मिनिस्ट्री जेवढी काही हाऊस ऑफ द पीपलमध्ये मेंबरची संख्या आहे त्याच्या 15% एक्सिड नसावी, जे की PM आणि कॅबिनेट मिनिस्ट्री आहे. म्हणजे आता जसं की प्राईम मिनिस्टर मोदी आणि त्यांच्यासोबतची जी कॅबिनेट मिनिस्ट्री आहे ती 15% आहे, जेवढी की एक्झिस्टिंग तिथे मेंबरची संख्या आहे तेवढी. कॅबिनेट मिनिस्ट्री मीन्स मोठे मोठे जे मिनिस्टर्स असतात आपले, स्पोर्ट मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, इकॉनॉमिक मिनिस्टर, हे सगळे मिनिस्टर आणि इन्क्लुडिंग द PM 15% एक्सिड करू नये. ठीक आहे. त्यानंतर द अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया AG ज्याला म्हणतो आपण, जे की लिगल मॅटरवर प्रेसिडेंटला ओपिनियन्स देतात आणि त्यांचंही क्वालिफिकेशन्स आहेत. तर 76 मध्ये तर AG अटॉर्नी जनरल कुठल्या आर्टिकलमध्ये दिले, तर 76 आहे. तर 7ला A करा आणि 6ला खालून G जर केलं तुम्ही तर तुम्हाला आठवेल की 7A आणि G मध्ये अटॉर्नी जनरलला आर्टिकल हा आहे. द प्रेसिडेंट शॅल अपॉइंट अ पर्सन. प्रेसिडेंट अपॉइंट करणार आहे, पण त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, जे जज ऑफ द सुप्रीम कोर्ट टू बी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ओके, सो जो कोणीही क्वालिफाय आहे जज ऑफ द सुप्रीम कोर्ट बनण्यासाठी तर त्याला अटॉर्नी जनरल म्हणून आपण प्रेसिडेंट अपॉइंट करू शकतं. त्याच्यानंतर लिगल मॅटरवर ते तुम्हाला सजेशन्स करणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ॲडवाईस करणार आहे. द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी अटॉर्नी जनरल शॅल हॅव अ राईट टू ऑडियन्स इन अ कोर्ट इन द टेरिटरी ऑफ इंडिया. प्रत्येक इंडियामधल्या कोर्टामध्ये ते काय करू शकतात, ऑडियन्स करू शकतात. म्हणजे तिथे काय चाललंय, काय नाही, काय कसं काम होतं याची चौकशी करू शकतात, भेट देऊ शकतात. विदिन इंडिया एनी सबऑर्डिनेट कोर्ट, एनी हाय कोर्ट. ठीक आहे, तर कुठल्याही कोर्टामध्ये. तर प्रेसिडेंट जे आहे तर अटॉर्नी जनरल जे आहे ते AG शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट अँड शॅल रिसीव द सच रेम्युनरेशन ॲज द प्रेसिडेंट मे डिटरमाइन. रेम्युनरेशनही प्रेसिडेंट डिसाईड करतं आणि किती दिवस राहायचं, प्लेजर काय आहे त्यांचं जे काही आहे ड्युरिंग प्लेजर प्रेसिडेंट जेव्हा म्हणेल, जेव्हा प्रेसिडेंटला वाटेल तेव्हा ते त्यांना काढू शकतात. ओके, तर पुढचे आर्टिकल आपल्याला महत्त्वाचे नाही आहे. सरळ येऊया आपण पार्लमेंटवर. तर पार्लमेंटमध्ये 79 कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्लमेंट. तर 2 हाऊसेस आहे, राज्यसभा, लोकसभा आणि प्रेसिडेंट. हे 3 जण आहेत. ते एक तर प्रेसिडेंट सिंगल, राज्यसभा, लोकसभा या सगळ्यां मिळून एक आपलं पार्लमेंटचं कॉन्स्टिट्यूशन होतं. त्यानंतर कंपोजिशन ऑफ द कौन्सिल ऑफ स्टेट. राज्यसभेचं काय कंपोजिशन आहे, तर चेअरमॅन राहणार आहे जे की व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यानंतर 12 मेंबर नॉमिनेटेड बाय द प्रेसिडेंट. ठीक आहे, 12 मेंबर नॉमिनेटेड कोण असतात, जे की स्पोर्ट आहे, आर्टमधले आहेत, कलामधले आहेत, समाजसेवक आहेत. हे 12 मेंबर तिथे तुमचे हे मेंबर लक्षात ठेवणं थोडंफार गरजेचं आहे. इतक्या डीपली जाऊन जरी नाही विचारलं तरी होऊ शकतं की इथे विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे सर, तर इथे आपण नॉमिनेटेड मेंबर 12 आहे हे लक्षात ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द स्टेट अँड द युनियन टेरिटरीज नॉट मोर दॅन 238 238 हे जे मेंबर आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण इथे डायरेक्टली इलेक्शन थ्रू घेऊ शकतो सर. आणि 4th शेड्यूलनुसार अलोकेशन ऑफ सीट्स होणार आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही. ॲक्च्युली फक्त तुम्ही 12 मेंबर्स असतात हे लक्षात ठेवणं नॉमिनेटेड गरजेचं आहे. आणि ते 12 मेंबर कुठून घेतले जातात, तर स्पेशल नॉलेज, लिटरेचर, सायन्स, आर्ट अँड सोशल सर्व्हिस हे 4 शब्द तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर कंपोजिशन ऑफ द हाऊस ऑफ द पीपल 530 जणांचं इथे कंपोजिशन असतं आणि 2% जे आहे ते अँग्लो इंडियन 331 नुसार घेतलेले असतात. 83 मध्ये ड्युरेशन ऑफ हाऊसेस ऑफ द पार्लमेंट. तर काय ड्युरेशन आहे, तर ऑफकोर्स लोकसभेचं जे आहे ते 5 इयर आहे. द कौन्सिल ऑफ स्टेट
तर आता पुढे ड्युरेशन काय आहे हाऊसेसचं, जे की पार्लमेंटचे आहेत, राज्यसभा लोकसभा. द काउन्सिल ऑफ स्टेट शॅल बी सब्जेक्ट टू डिझोल्युशन बट ॲज नियरली ॲज पॉसिबल 1/3 ऑफ द मेंबर देअर ऑफ शॅल रिटायर ॲज सून ॲज मे बी ऑन द एक्सपायरेशन ऑफ एव्हरी सेकंड इयर. एव्हरी सेकंड इयरला 1/3 मेंबर तुमचे रिटायर्ड होणार आहे. बाकी डिझोल्युशन डायरेक्टली राज्यसभा होत नाही. लोकसभा ही 5 वर्षानंतर डिझॉल्व्ह होते आणि इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा फर्स्ट मीटिंगपासून तो कार्यकाळ सुरू होतो. त्यानंतर क्वालिफिकेशन फॉर द मेंबरशिप ऑफ द पार्लमेंट. तर क्वालिफिकेशन्स काय आहे, तर सिटीजन असावा इंडियाचा, ठीक आहे. नंतर इलेक्शन कमिशनकडे त्यांनी ओथ घेतलेली असावी आणि नॉट लेस दॅन 30 इयर्स ऑफ द एज. हे जे आहे ते मेंबरसभा जे काही आहे ते पार्लमेंटसाठी, राज्यसभा आणि लोकसभेच्या मेंबरसाठी 30 वर्षाचा कार्यकाळ आहे. 30 वर्षाचं वय एज लिमिट आहे, 30 वर्षाची एज लिमिट आहे. तर आता क्वालिफिकेशन काय असावं मेंबर फॉर दी पार्लमेंटसाठी, तर सिटीजन असावा, 30 वर्ष असावे आणि त्यांनी काय केलेलं असावं की इलेक्शन कमिशन समोर जे काही फॉर्म असतात ABC आपले फॉर्मॅट त्यानुसार तुम्ही तिथे शपथ घेतलेली असावी. तर लक्षात ठेवायचं की सिटीजन तर सगळ्यांनाच माहीत आहे 30 वर्ष लक्षात ठेवायचं. प्रेसिडेंटसाठी 35 वर्ष होते, इथे 30 वर्ष आहे. ठीक आहे. तर आता याच्यानंतर जो आर्टिकल तुमचा महत्त्वाचा आर्टिकल आहे तो स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल हा 93 आर्टिकलमध्ये यांना दिलेला आहे. बाकी यांच्यामध्ये जास्त काही वाचण्याची गरज नाही आहे. मी अतिशय महत्त्वाचे आर्टिकल सांगत आहे. तुम्हाला जर अभ्यासाला वेळ असेल तर तुम्ही डीपली वाचू शकता. त्यानंतर 98 सेक्रेटेरिएट ऑफ द पार्लमेंट स्टाफबद्दल बोलत आहे, सेक्रेटेरिएटबद्दल बोलत आहे ते. हे तुम्ही आर्टिकल लक्षात ठेवू शकता. त्यानंतर डिस्क्वालिफिकेशन ऑफ द मेंबर, वॅकेशन्स ऑफ द सीट्स, कुठल्या कुठल्या प्रकारे डिस्क्वालिफिकेशन होणार आहे. जर तो दुसरा जॉब करत असेल किंवा इन्सेन झाला असेल तर हे तुम्ही इथे वाचू शकता की कुठल्या याच्यावर होणार आहे. आणि 100मध्ये सांगितलं आहे 99मध्ये की ओथ अँड अफर्मेशन बाय द मेंबर कोण घेणार आहे. त्यानंतर वोटिंग इन द हाऊस, पॉवर ऑफ ए हाऊस ॲक्ट नॉट विथ स्टँडिंग वॅकन्सीज इन कोरम. तर कोरम काय आहे, तर प्रत्येक मीटिंग जर तुम्हाला पार्लमेंटमध्ये घ्यायची असलं तर 1/10 मेंबर प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. याला आपण कोरम म्हणतो. तर हा कोरम 1/10चा असतो, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे डिस्क्वालिफिकेशन फॉर दी मेंबरशिप. तर अनसाऊंड माइंड असेल, अनडिस्चार्ज इन्सॉल्वंट असेल तर इथे सगळा खाली क्रायटेरिया दिला आहे 102मध्ये. तर तुम्ही तिथे बघू शकतात की कुठल्या कुठल्या प्रकारे डिस्क्वालिफिकेशन होतं. त्यानंतर आपल्याकडे महत्त्वाचा आर्टिकल जो आहे तो समोर 107 लेजिस्लेटिव्ह प्रोसेस, ज्याची की बिलशी डील करतोय, बिलशी की ते बिल काय असतात. त्यामुळे 107मध्ये दिला प्रोव्हिजन ॲज टू द इंट्रोडक्शन अँड पासिंग ऑफ द बिल. ठीक आहे. इंट्रोडक्शन करणे आणि पास करणे बोथ हाऊसेसमध्ये इंट्रोडक्शन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर काय काय लिमिटेशन क्रायटेरिया दिलेला आहे. ठीक आहे. तर इथे जॉईंट सिटिंग ऑफ द बोथ हाऊसेस इन अ सर्टन केसेस, जर जॉईंट सिटिंग करायची असेल तर प्रेसिडेंटला, मेंबर्सला म्हणजे हाऊस ऑफ द पीपल आणि राज्यसभेला दोघांनाही काय नोटीस पाठवावी लागेल आणि प्लेस जी आहे ती ठरवावी लागेल की राज्यसभेमध्ये जॉईंट मीटिंग होणार की लोकसभेमध्ये जॉईंट मीटिंग होणार. अशा प्रकारे तिथे प्रेसिडेंट समन्स पाठवून जॉईंट मीटिंग बोलू शकतात. तर अशा प्रकारे प्रेसिडेंट जॉईंट मीटिंग ठरवू शकतात आणि बोलू शकतात बाय द वे ऑफ समन्स. त्यानंतर 109मध्ये आहे स्पेशल प्रोसिजर इन रिस्पेक्ट्स ऑफ मनी बिल. आता काय काय प्रोसिजर आहे मनी बिलच्या रिगार्डिंग, जे की तुम्हाला इथे पाहणं गरजेचं आहे. मनी बिल विचारू शकता. तर मनी बिल शॅल नॉट बी इंट्रोड्यूस्ड इन द काउन्सिल ऑफ स्टेट. काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये इंट्रोड्यूस होणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे म्हटलं आहे आफ्टर अ मनी बिल हॅज बीन पास्ड बाय द हाऊस ऑफ द पीपल इट शॅल बी ट्रान्समिटेड टू द काउन्सिल ऑफ स्टेट फॉर इट्स रिकमेंडेशन ओनली. ओके. सो मनी बिल काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये इंट्रोड्यूस होणार नाही, हाऊस ऑफ पीपलमध्ये इंट्रोड्यूस होईल. त्या हाऊस ऑफ पीपल त्यांना डायरेक्टली रिकमेंडेशनसाठी काउन्सिल ऑफ स्टेटला पाठवणार आहे. अँड द काउन्सिल ऑफ स्टेट शॅल विदिन अ पिरियड ऑफ 14 days, काउन्सिल ऑफ स्टेटला राज्यसभेला 14 दिवसाच्या आत फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ द बिल रिटर्न द बिल टू द हाऊस ऑफ द पीपल. ठीक आहे की नाही. रिसिप्ट डेट घेऊन त्या 14 दिवसाच्या ज्या दिवशी त्यांनी पाठवलं लोकसभेने राज्यसभेला त्याच्या 14 दिवसाच्या आत त्यांना रिकमेंडेशन देऊन त्यांचं ओपिनियन देऊन समोर पाठवायचं आहे लोकसभेला. विथ इट्स रिकमेंडेशन्स अँड हाऊस ऑफ द पीपल मे देअर अपॉन आयदर ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट ऑर ऑल ऑर एनी ऑफ द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट. ठीक आहे. मग राज्यसभा त्यांना
ॲक्सेप्ट करो, रिजेक्ट करो, काय रिकमेंडेशन दिले मॅटर करणार नाही, पण 14 दिवसाच्या आत तुम्हाला रिटर्न पाठवायचं आहे. त्यानंतर म्हटलं इफ द हाऊस ऑफ द पीपल ॲक्सेप्ट एनी ऑफ द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट द मनी बिल शॅल बी डीम्ड टू हॅव बीन पास्ड बाय बोथ हाऊसेस विथ द अमेंडमेंट्स रिकमेंडेड बाय द काउन्सिल ऑफ स्टेट्स अँड ॲक्सेप्टेड बाय द हाऊस ऑफ द पीपल. ओके, सर जे काही रिकमेंडेशन पाठवलेले आहे राज्यसभेने ते अँड ॲक्सेप्टेड आहे द हाऊस ऑफ द पीपल असं समजण्यात येणार आहे. नंतर म्हटलं आहे इफ द हाऊस ऑफ पीपल ॲक्सेप्ट एनी ऑफ द रिकमेंडेशन. ठीक आहे, हाऊस ऑफ पीपलने ॲक्सेप्ट केलं राज्यसभेचं कुठलेही रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट द मनी बिल शॅल बी डीम्ड टू हॅव बीन पास्ड बाय बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट. जेव्हा ॲक्सेप्ट करतं तेव्हा बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंटनी हे बिल पास केले, वेदर दॅट बिल इज इंट्रोड्यूस्ड इन द राज्यसभा ऑर नॉट. अँड द सेकंड इज द मनी बिल शॅल डीम टू हॅव बीन पास्ड बाय बोथ द हाऊसेस विथ द अमेंडमेंट्स रिकमेंडेड बाय द काउन्सिल ऑफ स्टेट अँड ॲक्सेप्ट बाय द हाऊस ऑफ द पीपल. ठीक आहे, पुढे म्हटलं इफ द हाऊस ऑफ द पीपल डज नॉट ॲक्सेप्ट एनी ऑफ द रिकमेंडेशन ऑफ काउन्सिल ऑफ स्टेट. जे की लोकसभेने म्हणजेच हाऊस ऑफ पीपलने राज्यसभेला एक रिकमेंडेशन द्या म्हणून मनी बिल पाठवलं होतं, त्यानंतर त्यांनी ते ॲक्सेप्ट रिकमेंडेशन 14 दिवसाच्या आत लोकसभेला पाठवलं आणि लोकसभेने ते रिकमेंडेशन्स ॲक्सेप्ट केले, त्यांना आवडले त्यांचे ओपिनियन्स आणि त्यांनी बिल पास केलं. तर बिल पास केल्यानंतर हे बिल जे आहे ते बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंटनी पास केलं असं समजल्या जाणार आहे. त्यानंतर समजा जर लोकसभेने राज्यसभेला रिकमेंडेशनसाठी मनी बिल पाठवलं, राज्यसभेने रिकमेंडेशन 14 दिवसाच्या आत देऊन लोकसभेला वापस पाठवलं, पण लोकसभेला त्यांचे रिकमेंडेशन आवडले नाही आणि त्यांनी राज्यसभेचे रिकमेंडेशन रिजेक्ट केले आणि बिल पास केलं, तरीही बोथ द हाऊसेस ऑफ द पार्लमेंटनी बिल पास केलं असं म्हटलं जाईल. म्हणजे ॲक्सेप्ट करो की रिजेक्ट करो मॅटर करणार नाही, बिल पास झालं असंच म्हणण्याला तेही बोथ द हाऊसेसने. तर बोथ द हाऊसेस ऑप्शन आलं तर लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 110 मध्ये येऊया मनी बिलमध्ये. तर मनी बिलचा आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 1 असा एक 1 आहे, असा एक 1 आणि 0 आहे. त्या 1ला आपण जर मधातनं व्ही काढला तर यम होतो, त्याचा यम तुम्ही काढून बघा पुस्तकामध्ये. आणि MO मनीचा डायरेक्टली शब्दच येत आहे MO मनी. ओके, सो मनी बिल तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. तर मनी बिल कशाला म्हणायचं तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिफाईन केलं आहे मनी बिलला. तर नेहमी लक्षात ठेवा कॉन्स्टिट्यूशन आपल्याला डेफिनेशन देत आहे मनी बिलची. आणि काय मनी बिल आहे तर द इम्पोजिशन, अबॉल्युशन, रेमिशन, अल्टरेशन ऑर रेग्युलेशन ऑफ एनी टॅक्सेस. कुठल्याही टॅक्समध्ये काही भार, काही लोप, सुधार, फेरबदल, अधिनियम म्हणजेच काय इम्पोजिशन वगैरे करत असाल तुम्ही कुठल्याही टॅक्सच्या मॅटरमध्ये तर त्याला मनी बिल म्हणायचं. त्यानंतर आहे जे रेग्युलेशन, बॉरोविंग मनी गिविंग फ्रॉम एनी गॅरंटी ऑफ इंडिया. इंडिया जो आहे तो काही गॅरंटीड किंवा अदर स्टेट्सची काही ट्रिटी करत असेल, लोन घेत असेल, लोन देत असेल तर हे सगळे मनी बिल्स आहे असं म्हणायला इथे म्हणत आहेत ते. द कस्टडी ऑफ द कन्सोलिडेटेड फंड अँड कॉन्टिंजन्सी फंड. 2 प्रकारे आपल्याकडे फंड असतात, कॉन्टिंजन्सी अँड कन्सोलिडेट. कन्सोलिडेट फंड मीन्स आपल्याकडे वार्षिक जो फंड आहे तो कन्सोलिडेट फंड, आपण जो काही जमा करून ठेवलेला कन्सोलिडेट फंड आहे दरवर्षी सुप्रीम कोर्टाच्या पगारी जे आहेत, गव्हर्नमेंट सर्वंटच्या पगारी जे आहेत किंवा जो काही रेग्युलर खर्च लागतो आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला त्याला आपण कन्सोलिडेटेड फंड म्हणतो आणि तो वारंवार खर्च होत असतो. आणि कंटिंजन्सी फंड मीन्स अचानक काही इमर्जन्सी आली, भूकंप आला, पूर आला तर अशा प्रकारे कंटिंजन्सी फंड ठेवला जातो. तो त्याच पर्टिक्युलर अडीअडचणींसाठी वापरला जातो. याला कंटिंजन्सी आणि कन्सोलिडेटेड फंड म्हणतात. यावर जेवढे काही पास होणार आहेत बिल त्याला आपण काय म्हणतोय की मनी बिल असं म्हणतो. त्यानंतर प्रोपोगेशन ऑफ मनी, त्यानंतर एक्सपेंडिचर ऑफ द एक्सपेंडिचर चार्ज ऑन द कन्सोलिडेटेड फंड एक्सेट्रा, हे सगळे इन्क्रीज अमाऊंट हे सगळे मनी बिलमध्ये इन्क्लूड होतात. तर आता तुम्ही समोर वाचू शकता की काय काय मनी बिल आहे, काय काय नाही. तर या प्रकारे 2-3 ओळी जरी तुमच्या लक्षात आल्या समोर तरी खूप आहे. त्यानंतर असेंट कोण देणार तर ऑफकोर्स प्रेसिडेंट देणार आहे, हे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आहे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ज्याला आपण बजेट म्हणतो, तो बजेट काय आहे, त्या बजेटमध्ये काय काय दिलेलं आहे. बजेटची 112 जो की आपला 12 महिन्याचा इयर असतो एक, ठीक आहे की नाही, 12 महिन्याचा. आणि 112 मध्ये काय दिलं आहे बजेट दिला आहे आपला वार्षिक बजेट. तर जो काही आहे तो प्रेसिडेंट शॅल इन रिस्पेक्ट ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर कॉज टू बी लीड बिफोर बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट स्टेटमेंट्स ऑफ द इस्टिमेट्स रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर of the government of India for that year in the part referred to in the annual financial statement. याला आपण annual financial statement that is called budget असं म्हणतो.
कुठल्या कुठल्या गोष्टी होतात. द एस्टिमेट ऑफ द एक्सपेंडिचर एम्बॉडीड इन द ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट शल शो सेपरेटली. प्रत्येक खर्च सेपरेटली बजेटमध्ये तुम्हाला मांडून द्यायचा आहे, जे की आपल्या फायनान्शियल मिनिस्टर आहे असं सध्या निर्मला सीतारामन मॅडम, त्या हे असं त्यांना प्रिपेअर करावं लागणार आहे. सो एस्टिमेट, जे काही एस्टिमेट काढायचा एक्सपेंड तो सेपरेटली असला पाहिजे, हा लक्षात ठेवा एक पॉईंट. त्यानंतर काय काय असले तर सम आहे रिक्वायर्ड एक्सपेंडिचर कन्सोलिडेटेड फंड कॉन्टिंजन्सी फंडमध्ये किती गेला यावर्षी, कन्सोलिडेटेड फंड किती लागला, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे. अदर एक्सपेंडिचर्स आहे, नंतर इमॉल्युमेंट्स अलाउन्सेस किती अलाउन्सेस दिले आहेत, सॅलरी सुप्रीम कोर्टाच्या चेअरमॅनच्या, प्रेसिडेंटच्या, डेप्युटी स्पीकर एक्सेट्राच्या, हाऊस ऑफ द पीपल ऑफ द मेंबरच्या सॅलरीज किती वाढवल्या, किती डिक्रीज केल्या, किती इन्क्रीज केल्या. त्यामध्ये पुढे म्हटलं आहे डेप चार्ज फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लायबल इन्क्लुडिंग द इंटरेस्ट सिंकिंग फंड, रिडम्शन चार्जेस, जे काही आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्रीटीज कॉन्ट्रॅक्ट करतो, कुठून लोन घेतलं असेल तर त्याच्यावर किती % इंटरेस्ट आपण दिला आहे समोरच्यांना, किंवा किती आपण जर कुणाला लोन दिलं असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी तर किती % लोन आपचा चार्जेस इंटरेस्ट आपण घेतला आहे, सिंकिंग फंड्स, ठीक आहे की नाही, अमाऊंट जमा करून ठेवणे, सेव्हिंग्ज किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, पेन्शन्स किती आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसचे, जजेस ऑफ द फेडरल कोर्ट, सगळे हे सगळं आपलं इथे मेन्शन होणार आहे बजेटमध्ये. ठीक आहे, त्याचं खूप सारं दिलं आहे, तर स्टार्टिंगचं इतकं तरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप झालं आहे. ठीक आहे, हे होतं आपल्या चॅप्टर 5 बद्दल जे काही सांगितलं मी तुम्हाला लिमिटेड आणि शॉर्ट नोट्स बनवून की काय आपल्याला करायचं आहे. प्रेसिडेंट करायचं आहे, व्हाईस प्रेसिडेंट करायचं, कॅबिनेट आणि मेंबरच्या क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, कोरम काय आहे, 2/3 मेजॉरिटी, 14 days नोटीस फॉर द इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट्स, व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ओनली पार्डनिंग पॉवर आहे, AG अटर्नी जनरल आहे. ठीक आहे की नाही, सुप्रीम कोर्टाचं क्वालिफिकेशन असणारा व्यक्ती असायला हवा. एवढंच तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आणि फक्त क्वालिफिकेशन, इलेक्शन्स, जे की व्हाईस प्रेसिडेंट आहे इंडियन सिटीजन असला पाहिजे, किंवा मग 35 वर्ष पूर्ण, तिकडचे मेंबर असतील तर 30 वर्ष पूर्ण पाहिजे, तसेच स्टेटचे असतील तर 25 वर्ष. आता पुढे पाहूया. ठीक आहे, सो इथे आपल्याला एवढं करणं गरजेचं आहे चॅप्टर 5 मध्ये एवढं जरी केलं तुम्हाला आणि 1 ते 2 क्वेश्चन आले तरी सहज तुम्ही त्याला सोडवू शकता. तर हे झालं आपला सेकंड व्हिडिओ फॉर द स्ट्रॅटेजी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. थँक्यू सो मच. थर्ड व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल. थँक्यू सो मच.